नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला यापूर्वीच्याच एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की गेल्या आठवड्यात किंवा या आठवड्यात म्हणजे मागले 5 दिवस मी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आलेला आहे. आणि तो दौरा करून आल्यानंतर म्हणजे माझे कुठे भाषणं झाली, वार्तालाप वगैरे वगैरे त्या गोष्टी मी दुय्यम मानतो. कारण तिथे मला जे म्हणायचं ते ऐकणारे समोर बसले होते, त्यांनी टाळ्या वाजवल्या, गर्दी किती होती, काय किती होते, ह्या गोष्टीला मी फारशी किंमत देत नाही. पण या 5 दिवसाच्या धावपळीमध्ये मी ज्या ज्या सामान्य माणसाला भेटलो, कुठे चहा पित असेल, कुठे टपरीवर असेल, कुठे हॉटेलमध्ये असेल, कुठे प्रवासात असेल, अशा निमित्ताने ज्या सामान्य माणसांना महाराष्ट्रातल्या फिरताना भेटलो, त्यांच्याकडून त्यांची मनस्थिती ऐकली. त्यावरून मी एका निष्कर्षाप्रत आलेलो आहे की महाविकास आघाडी आणि उबाठा शिवसेना प्रामुख्याने, मी यातून काँग्रेस बाजूला ठेवतोय, लक्षात घ्या. या तीनही पक्षांची, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उबाठा शिवसेना, या तिघांची मिळून महाविकास आघाडी, आणि याविषयी आघाडी म्हणून बोलतोय आणि दुसरीकडे उबाठा शिवसेना म्हणून बोलतोय. तर या तिघांना ज्या मुस्लिम कन्सोलिडेशन, मुस्लिम एकजूट झालेल्या मताने, म्हणजे मुस्लिम वोट बँकेने लोकसभा निवडणुकीत वाचवलेलं होतं आणि म्हणून ते फुशारलेले होते, त्यांना पूर्णपणे आकंठ बुडवून टाकण्याच्या परिस्थितीत आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची सुनामी येते, असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रामाणिक मत आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे की लोकसभेला जे निकाल आले त्याचं बाकी कुठलंही कारण असो, पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोकसभा निवडणुकीत भाजप बाबतची उदासीनता होती. मोठ्या प्रमाणावर भाजपच्या प्रचारासाठी किंवा भाजप ज्यात सहभागी झालेला आहे अशा युती आघाडीच्या विजयासाठी सातत्याने गेली 10 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि त्यांच्या विविध ज्या जोड संघटना आहेत, सहसंघटना आहेत, यांची जी सगळी ताकद झोकून दिली जाते, त्याचा गेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत अभाव होता, उदासीनता होती. ठीक आहे. आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगता येईल की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं एक वक्तव्य संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना नाराज करून गेलं होतं. कोणीतरी विचारलं होतं की भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरली की नाही. तर जाता जाता बोलण्याच्या ओघामध्ये नड्डा म्हणाले की आता आम्ही स्वयंभू झालेले आहोत, भाजप हा अत्यंत बलशाली झालेला आहे आणि त्यामुळे संघाचा निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला संघाची गरज उरलेली नाही. हे बोलण्याच्या ओघात त्यांनी बोलले होते. स्वतः कधी काळी स्वयंसेवक असलेल्या, संघाचा स्वयंसेवक असलेल्या नड्डा यांच्याकडून संघाचा उपमर्द होण्याची बिलकुल शक्यता नव्हती. पण बोलण्याच्या ओघामध्ये किंवा वाहवत गेल्यानंतर अशी वक्तव्य केली जातात आणि तर्कदृष्ट्या बघितलं तर ते वक्तव्य चुकीचं नव्हतं. चुकीचं एवढ्यासाठी नव्हतं की आपलं घरात जन्मलेलं मूल असतं, आपण त्याला जोजवतो, पाळण्यात घेतो, मांडीवर घेतो, कडेवर घेतो आणि कधीतरी चालवायला लागतो. आपल्या पायावर उभं राहिलेल्या मुलाला विचारलं की तुला आता आईच्या कडेवरून चालण्याची गरज नाही का, तर ते मूल सांगणार मी माझ्या पायावर उभा आहे, मला आता आईच्या कडेवर किंवा बापाच्या खांद्यावर बसण्याची गरज नाही. असं म्हटलं याचा अर्थ आता त्याला आईबापांचीच गरज उरली नाही, असा जेव्हा अतिशयोक्त अर्थ काढला जातो तेव्हा तो एक भ्रामक प्रचार असतो आणि तो गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भोवलेला होता. आता ते सगळं बाजूला झालेलं आहे आणि त्यामुळेच संघ स्वयंसेवक आणि संघाच्या
विविध ज्या सहसंघटना आहेत ह्या कंबर कसून कामाला लागलेल्या आहेत आणि त्याचा प्रभाव मला खेड्यापाड्यामध्ये दिसला. संघाच्या ज्या लहान सहान संघटना काम करतात, वेगवेगळे उपक्रम म्हणून काम करतात, त्याची व्याप्ती किती आहे ही एकूणच देशभरच्या मीडियाला नेमकी ठाऊक नाहीये. नेमकी ठाऊक नाहीये. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये चंचू प्रवेश करून तिथे संघाच्या भूमिका आणि हिंदुत्वाच्या भूमिका रुजवण्याचं काम या संघटना करत असतात. मग विश्व हिंदू परिषद असेल, उद्योग संघटना असेल, उद्योग आघाडी असेल, आरोग्य आघाडी असेल, या संघटनांमधून समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जे व्यावसायिक क्षेत्र आहेत त्यामध्ये त्या व्यवसाय आणि पेशाच्या लोकांना संघटित करून त्यांना हिंदुत्वाकडे वळवण्याचं काम संघाच्या या शाखा आणि कार्यकर्ते करत असतात. आणि त्यामधला एक घटक जो मला आतापर्यंत माहित नव्हता तो म्हणजे वारकरी आणि कीर्तनकार, प्रवचनकार. वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार हे तसं बघायला गेलं तर हिंदुत्वाचे तळागाळात पसरलेली पाळंमुळं आहे. आज आपण बघितलं तर तुम्हाला सांगायला नको की खेड्यापाड्यापर्यंत प्रवचनकार आणि कीर्तनकार पसरलेले आहेत. गावागावामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण होतात, सत्यनारायण किंवा वेगवेगळे उत्सव होतात, जत्रा भरतात, वाऱ्या निघतात, वेगवेगळ्या दूरदूरच्या जिल्ह्यातून तालुक्यातून आपापल्या वाऱ्या घेऊन वारकरी आषाढी आणि कार्तिकीला पंढरपुराला येत असतात. त्या वाऱ्या चालवणारे त्या गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले किंवा मोठमोठ्या संतांच्या वाऱ्या यांच्या संघटना आहे. यामध्ये एक समन्वय साधणारा प्रयत्न, उपक्रम हा संघाकडून होत असतो. आणि असे लोक ज्या वेळेला राजकीय दृष्ट्या प्रवृत्त करून हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या कामाला जुंपले जातात तेव्हा त्याची पाळंमुळं खेड्यापर्यंत जाऊन पोचायला, खेड, वस्ती, गाव तिथपर्यंत, खेडे गावापर्यंत त्याची पाळंमुळं पोहोचायला वेळ लागत नाही. वेळ लागत नाही. आणि जेव्हा हा एक कीर्तनकार, प्रवचनकार किंवा वारकरी किंवा भजनी बुवा त्या गावाच्या 50, 100, 150, 200, 300 लोकांसमोर, मोठा कीर्तनकार मी सांगत नाही, पण जे छोट्या छोट्या प्रमाणावर काम करतात अशा लोकांपर्यंत, गावापर्यंत जाऊन प्रचार करणं किती सोपं असतं आणि सहज शक्य असतं, ज्याच्यामध्ये राजकीय तत्वज्ञानाचा जडजंबाल गुंता नसतो. तर साध्या सोप्या भाषेमध्ये धर्म आणि राजकारण, वास्तविक जीवन, आजची परिस्थिती यांची सांगड घालून जेव्हा कीर्तन, प्रवचन यातून सामान्य माणसाला कन्व्हिन्स केलं जातं आणि त्याच्या समोरचा भूलभुलैया दूर करून, राजकीय विचारांचा भूलभुलैया दूर करून त्याला आपल्या जीवनातल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक यांच्याशी जोडलं जातं तेव्हा मतांवर प्रचंड प्रभाव पडत असतो. नुसता भगव्या कपड्यातला योगी आदित्यनाथ हा एक संन्यासी मुख्यमंत्री बनतो, त्याचा प्रभाव जनमानसावर आज उत्तर प्रदेशच्या बाहेर सुद्धा किती आहे हे आपल्याला बातम्यांमधून पण दिसू शकतं. पण काहीशा त्याच पद्धतीने खेड्यापाड्यापर्यंत, गाव वस्तीपर्यंत जाऊन कीर्तन, प्रवचन करणारे जे बुवा महाराज असतात, भजनी बुवा असतात, ते तेवढे एका समोर बसलेल्या जमावावर जेव्हा आपलं गारुड निर्माण करतात तेव्हा त्याचा प्रभाव कुठल्याही भाषणापेक्षा, चर्चेपेक्षा, शिबिरापेक्षा आणि रोड शो पेक्षाही अधिक असतो. आणि मला या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये फिरताना नेमकं तोच बदल जाणवला. अनेक प्रवचनकार, कीर्तनकार यांच्याशी माझा संवाद पण झाला. काही ठिकाणी तर मी बघितलं टेम्पो घेऊन अशी
मंडळी एकाच दिवशी दोन दोन तीन तीन ठिकाणी प्रवचन कीर्तन करताना दिसत होती. आणि ते काय कम्युनिकेट करत होते ते फार महत्वाचं आहे. त्यातून एक हिंदुत्वाच्या मतांची सुनामी आपल्याला 20 नोव्हेंबरला बघायला मिळेल, याविषयी माझ्या मनात शंका नाहीये. प्रामुख्याने या कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी बुवा यांची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची प्रतिष्ठा, त्यांची लोकप्रियता किंवा त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा, जगणं सुद्धा ह्या कीर्तन प्रवचन नामक धार्मिक आणि धर्माशी संबंधित कामावर अवलंबून आहे. आणि तो धर्मच राहिला नाही, त्या धर्मालाच धोका निर्माण झाला तर त्यांचं जगणं सुद्धा तितकंच संकटात येणार आहे. आणि म्हणून बाकीच्या सगळ्या व्यावसायिकांना जेवढा धर्म हा अगत्याचा नसतो, तितका कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी बुवा इत्यादींसाठी धर्म आणि लोकांचं धार्मिक असणं अगत्याचं असतं. आणि म्हणून असे लोक जेव्हा खेड्यापाड्यात जाऊन बोलतात तेव्हा त्याचा प्रभाव पडतो. एक तुम्हाला त्यातलं युक्तिवाद सांगतो. मला एका ठिकाणी जे दोन कीर्तनकार भेटले, ते म्हणाले तुम्ही हे लोकांना काय काय सांगता? तो म्हणाला आम्ही एकच लोकांना सांगतो, पुढल्या वर्षीची वारी, आषाढीची वारी होऊ शकेल की नाही याचा विचार करा. पुढच्या वर्षी हिंदू कॅलेंडरनुसार येणारा चातुर्मास पाळायची संधी आणि अधिकार तुम्हाला शिल्लक होणार की नाही विचार करा. कारण इतका वक्फ कायद्याने धोका निर्माण केलेला आहे. वक्फ कायदा चालू राहिला आणि वक्फ विरोधातलं विधेयक संमत झालं नाही आणि त्याचा प्रभाव राहिला तर भारतामध्ये आणि गावामध्ये, खेड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये हिंदू राहणं अवघड होऊन जाईल. आणि हिंदू राहता आलं नाही तर कुठला चातुर्मास, कुठली पंढरीची वारी, जोपर्यंत वक्फ की टांगलेली तलवार या भारताच्या डोक्यावर आहे तोपर्यंत हिंदू धर्माला धोका आहे. आणि हिंदू धर्माला धोका आहे तो धोका आपोआपच आपल्या पंढरपूरच्या वारीपर्यंत येतो, वारकऱ्यांपर्यंत येतो, प्रवचनकार, कीर्तनकार आणि त्यांना ऐकणारा जो भक्त श्रोतृगण आहे त्या सगळ्यांपर्यंत हा धोका संभवतो. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर केवळ हिंदू म्हणून एक टांगलेली तलवार आहे. ती तलवार, टांगलेली तलवार काढून घेण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे वक्फ विरोधातलं राजकारण. आणि म्हणून वक्फच्या विरोधामध्ये वक्फ कायदा नेस्तनाबूत करणं, वक्फच्या कायद्याला असलेली जी धार आहे ती बोथट करून टाकणारं राजकारण आणि त्यासाठीचं मतदान हे आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा पुरावा असेल. आणि म्हणून आपल्याकडे येणारा, आपल्याकडे मत मागायला येणारा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्या कार्यकर्त्याला कुठच्याही उमेदवाराच्या पाठीराख्याला एकच प्रश्न विचारा की तुझा उमेदवार, तुझा पक्ष, त्याचा नेता वक्फच्या विरोधात आहे की नाही. त्या त्या पक्षाने, त्या त्या नेत्यांनी आपण वक्फच्या विरोधात आहोत आणि आपण हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदू स्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या, हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याला गुंडाळून ठेवणाऱ्या आणि हिंदुत्वाला पुसून टाकायला निघालेल्या वक्फ कायद्याला नेस्तनाबूत करण्यासाठी तुझा पक्ष तयार असेल तरच तुला मत, तू कुठल्याही पक्षाचा हरकत नाही. पण वक्फच्या विरोधात असलेल्या पक्षालाच मत द्यायचं, कारण तीच आपल्या हिंदू असण्याची आणि हिंदू राहण्याची हमी असेल. असा जेव्हा प्रचार आणि आग्रही स्वरूपामध्ये हे वारकरी, कीर्तनकार, प्रवचन करायला लागतात तेव्हा त्याचा, ते जिथे उभे असतील त्या गावातल्या जनमानसावर किती प्रभाव पडत असेल याची नुसती कल्पना करा. मी जो जाऊन आलो, गाव 5 जिल्ह्यांचा प्रवास करून आलो, त्यामध्ये मला कळलेली ही एक गोष्ट अशी आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी वगैरे वगैरे अगदी छोट्या छोट्या गावामध्ये 200, 150, 500 लोकांसमोरची चाललेली ही भूमिका
हिचा मागमूस आपल्याला कुठल्याही माध्यमामध्ये महाराष्ट्र निवडणुकीसाठी ज्या ज्या बातम्या येतात, चर्चा रंगतात, त्यामध्ये याचा मागमूस सुद्धा दिसत नाही. मागमूस सुद्धा दिसत नाही. आणि त्यामुळे या अशा भजन कीर्तन प्रवचन वगैरे यातून जो प्रचार होतोय हिंदुत्वाचा आणि वक्फ विरोधातला आणि पर्यायाने महाविकास आघाडी विरोधातला, त्यातून एक हिंदुत्वाची सुनामी निर्माण होणार याविषयी माझ्या मनात शंका बिलकुल नाहीये. आणि जेव्हा ती सुनामी निर्माण होईल तेव्हा वक्फच्या समर्थनासाठी उभ्या असलेल्या महाविकास आघाडी, त्यातले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना यासारखे पक्ष त्या सुनामीमध्ये कुठल्या कुठे वाहून गेले तर मला नवल वाटणार नाही, अजिबात नवल वाटणार नाही. कारण प्रश्न असा आहे की या सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षांनी, मुल्ला मौलवी आणि मौलवींच्या संघटनांनी मुस्लिम आक्रमकतेला अधिक वाव देण्यासाठी ज्या अटी घातल्या या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षप्रमुखांनी स्वीकारलेल्या आहेत. आणि त्यांनी त्या स्वीकारल्या म्हणूनच त्यांनी वक्फ कायद्याचा समर्थन केलेलं आहे. पर्यायाने हिंदुत्वाला संपवण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधलेला आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडी हा आपला हिंदूंचा एक शत्रू झाला आहे, ही धारणा खेडोपाडी जाऊन पोहोचते. तेव्हा त्याचा परिणाम मतांवर किती होईल याची नुसती कल्पना करा. कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता, मग तो भाजपचा असो शिवसेनेचा असो, तो याच्याबद्दल बोलत नाही. विरोधातले बोलत नाहीत, पत्रकार बोलत नाहीत. कारण या इतक्या सूक्ष्म पातळीवर हिंदुत्वाचा आणि वक्फ विरोधातला प्रचार चालू आहे आणि त्याचा प्रभाव जनमानसावर दिवसेदिवस वाढत आहे. याची खबरबात सुद्धा ओपिनियन मेकर्स, ओपिनियन पोल घेणारे, एक्झिट पोल घेणारे, मतचाचण्या घेणारे, गावोगावी जाऊन बातमी, निवडणुकीच्या बातम्या रंगवणारे, यांना याचा मागमूस सुद्धा नाहीये, त्याने त्याची चाहूल सुद्धा लागलेली नाही. आणि म्हणून त्याच्या बातम्या सुद्धा येत नाहीत. मी सुद्धा या सगळ्या भागात फिरलो आणि योगायोगाने लोकांमध्ये मिसळत होतो, म्हणून मला याचा सुगावा लागला. आणि त्यातून मला स्पष्टपणे दिसतंय की 20 नोव्हेंबरला एक फार मोठी हिंदुत्वाची सुनामी येईल, जी वक्फ समर्थकांना अक्षरशः वाहून आणि बुडवून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा साधा सरळ अर्थ आहे की मुस्लिम मतांनी आम्हाला लोकसभेत वाचवलं, यश मिळालं म्हणून मिरवणारे जे जे लोक आहेत, त्यांनी एक विसरता कामा नये, आगामी 20 नोव्हेंबरला मतदानातून जी हिंदुत्वाची सुनामी येऊ घातलेली आहे, ती सुनामी वक्फच्या विरोधातली आहे, वक्फ बोर्डाच्या आणि वक्फ कायद्याच्या विरोधातली आहे. आणि म्हणून आपलं हिंदुत्व, आपलं अस्तित्व, आपली ओळख, आपली हिंदू म्हणून असलेली ओळख वाचवण्यासाठी ज्या संख्येने, ज्या अफाट संख्येने खेड्यापाड्यातली जनता जागृत होत चाललेली आहे, हिंदू जनजागरण झालेलं आहे, त्यातून ही सुनामी येणार आहे. आणि ती सुनामी वक्फच्या विरोधात असणं म्हणजेच वक्फचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या आणि पुरोगामी पक्षांच्या विरोधातली ती सुनामी असेल. आणि म्हणून तो जो अफाट उंच लाटांचा लोंढा येणार आहे, त्यामध्ये असे सगळे सेक्युलर पक्ष आणि महाविकास आघाडी नाका तोंडात पाणी जाऊन बुडाली तर मला नवल वाटणार नाही. त्याची पहिली चाहूल काल परवा आलेल्या त्या ओपिनियन पोल मध्ये दिसते. जो ओपिनियन पोल महायुतीला 145 ते 165 जागा दाखवतोय आणि महाविकास आघाडीला बहुमताच्या कुठे जवळपास सुद्धा येणार नाही इतके आकडे दाखवतो. त्याचं पहिलं कारण हे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी यांनी केलेलं हिंदुत्वाचं जनजागरण आहे. हिंदुत्वाचं जनजागरण, ज्यांनी वक्फ म्हणजे तुमच्या हिंदू असण्यावर घाला
हिंदू राहायचंय तर आत्ता बाकी सगळे प्रश्न, सगळे मुद्दे, सगळ्या मागण्या बाजूला, हिंदू राहणं आणि हिंदू राहण्यासाठी मतदान करणं हा खेड्यापाड्यापर्यंत प्राधान्याचा विषय झालेला आहे. आणि त्याचा परिपाक आणि त्याचा परिणाम आपल्याला 20 नोव्हेंबरला होताना सुद्धा दिसणार नाही. तो परिणाम आपल्याला 23 नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी दिसेल. आणि ही लाट येते की नाही हे तुम्हाला ओळखण्याचा सगळ्यात मोठा सिग्नल किंवा संकेत कुठला असेल तर तो 20 नोव्हेंबर रोजी मतांची टक्केवारी किती वाढते ते बघा. मग तुम्हाला कळेल की मतांची टक्केवारी आणि उत्साह हा लोकसभेपेक्षा अधिक आणि जोरदार असेल तर मग मतदान 2, 3, 4, 5% लोकसभेपेक्षा वाढलं तर समजायचं महाविकास आघाडी बुडालेली आहे. त्यासाठी तुम्हाला 3 दिवस मतमोजणीपर्यंत थांबायची गरज नाही. लोकसभेत आम्हाला वाचवलं किंवा आम्हाला जिंकून दिलं मुस्लिमांनी, मुस्लिम मतांनी म्हणून मिरवणारे जे आहेत त्यांनी आत्तापासून आपली लाईफ जॅकेट गोळा करावीत आणि सज्ज राहावं. कारण मतगणनेच्या दिवशी 23 नोव्हेंबरला त्यांच्या नाकात तोंडात पाणी जाणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.